नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिरुद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आता आज श्रावण महिन्यातला जो उपवास चालू केलेला आहे मी, त्याला आज 13 दिवस झाले. तर ह्या उपवास काळामध्ये अनेकांनी मला प्रश्न केले. तर उपवासाबद्दल, कुणाचं वजन वाढतं वगैरे असे बरेच. तर आपल्याला अजून असा एक प्रश्न आलेला आहे आज, की म्हटलंय की माझं वय 40 आहे. हे ताईचा प्रश्न आहे क्या? तर ते म्हटलंय की मी खूप प्रयत्न केलेत म्हटले वजन कमी करण्यासाठी. वजन आहे तर आहेच, पण माझ्या पोटावर चरबी जास्त म्हणली. पोटावरली चरबी मला कमी करायचं. तुमचा एक व्हिडिओ पाहिला म्हणले मी, पोटावरली चरबी कमी करायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे मेसेज केलेला आहे. तर त्यासाठी मी काय करू शकते? तर आता ही साहजिक आहे, कारण मी एक ठरवलंयच की या श्रावण महिन्यामध्ये उपास आणि उपासना, म्हणजे शिव उपासना करायची आणि त्याच्याबरोबर उपवास पण करायचा आहे. त्याच्यासाठी मी सतत हा व्हिडिओ ह्या पद्धतीचा टाकत राहायला लागलो. तर ताई, आता फक्त एक थोडं शांत डोकं ठेवून ऐका जरा. हे सगळ्यांसाठी बी आहे आणि तुमच्यासाठी बी सांगतो. महिलांचं 40च्या नंतर वजन वाढू शकतं. बऱ्याचशा वजन वाढू शकतं. पोटावर चरबी वाढते. त्याचे कारण वेगवेगळे असतात, ते त्या महिलाच्या संदर्भातले असतात. आणि लक्षात घ्या, मी काही डॉक्टर वगैरे काही नाही. फक्त मी एक अनुभवी माणूस आहे. कारण माझ्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात आणि मी स्वतः काही गोष्टीचा अनुभव घेतो, करतो आणि नंतरच तुम्हाला सांगतो. ही अनुभवातल्या गोष्टी. कुठला अभ्यासाचं वगैरे काय म्हणत असाल तुम्ही, तर अभ्यास वगैरे तसा काही मला काही शास्त्राभिषात काय माहीत नाही. पण मी एक अनुभव घेतलेत, कशानं काय होतं ते. तर तुम्हाला जर ही गोष्ट पटली तर तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची 40 ओलांडली अथवा 40च्या अगोदर वजन सहसा वाढू शकतं बऱ्याचशा महिलांचं. आणि वजन वाढणं, पोटावर चरबी येणं म्हणजे समजायचं आपल्यामध्ये काहीतरी बिघाड झालाय. कशात बिघाड झालाय? शरीरामध्ये. पुरुष असेल अथवा महिला असेल, पोटावर चरबी येणं म्हणजे आपलं आरोग्य बिघडलंय. तुम्हाला जरी इकडं रिपोर्ट तुम्हाला सगळे क्लिअर कट दाखवत असले ना, तरी समजा आपल्यामध्ये काहीतरी घोटाळा झालाय. तर घोटाळा म्हणजे काय? की शरीरामध्ये काहीतरी घोटाळा होतोय. म्हणजे आता तुम्ही सांगितलंय की मी जेवण कमी करते, बरोबर आहे. पण तुम्ही जे काही खाता, थोडं खात असताल, पण जे काही खाता ते शरीर बरोबर त्याचा वापर करून घ्यायले. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत समजा पूर्वी काही समजा 2 पोळ्या खात असताल, आता 1 पोळीवर आला असताल, मान्य मला. पण तुम्ही जे खाताय ना, ते शरीर त्याचा वापर करून घ्यायला, त्याच्या चरबीमध्ये रूपांतर करून टाकायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही निष्क्रिय असू शकतात. निष्क्रिय म्हणजे कशात? तुम्ही समजा हालचाल तुमची कमी असेल, कदाचित तुम्ही ऑफिसचं काम करत असताल, घर कामात बी तुम्ही जास्त म्हणजे असं हालचालीची कामं नसतील, घरामध्ये काही समजा नोकरी करणारी कुणी बाई असेल बशाला, त्याच्यामुळं तुम्ही जे आरामदायक जीवन जगताय आणि तुम्ही जे काही खाताय, अर्धी खात असाल, पोळ्या घरी 1 खाता, त्याच्याबद्दल काही नाही म्हणत. पण जे खाताय ते शरीर वापर करून गेले आणि त्याचे चरबीत रूपांतर करायले. कारण आपण खाल्लं काय, जेवण काय जे खातोय ना, ते शरीर वापर करायला जास्त. ज्याचं पोट कमी, महिलांचं अगर पुरुषांचं,
जो श्रम करतो, हं? आपल्या शरीरातून समजा काही काम केल्यानंतर घाम निघतो, म्हणजे याचा अर्थ घाम निघणे म्हणजे की आपलं शरीर व्यवस्थित आहे, म्हणजे आपल्यात कुठला आजार नाही. तुम्हाला जरी आता रिपोर्टमध्ये काही समजा क्लिअर कट सगळं दाखवत असेल तर भविष्यात तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. पोटावर चरबी येणं म्हणजे ही धोकादायक गोष्ट आहे. तुम्हाला बीपी वाढेल, शुगर होऊ शकते. आज नाही उद्या, मी तसं काही तुम्ही शाप दिलो नाही तुम्हाला, पण होऊ शकते. म्हणजे सध्या तुमची सुरुवातच आहे. कधीही लक्षात घ्यायचं, आपल्या पोटावर चरबी वाढायली म्हणजे आपलं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. काळजी घ्यायची. आता खाण्यावर नियंत्रण झालं खाता, पण बऱ्याच वेळेस तुम्ही कमी खात असाल पण चरबीयुक्त खाता असू शकतात. तेलाचं प्रमाण जास्त असू शकतं, शेंगादाणे चं प्रमाण, अशी जी तेलयुक्त गोड पदार्थ खाऊ शकत असताल तुम्ही. गोड म्हणजे साखर जर खाल्ली तर वजन वाढतं, पोटावर चरबी वाढते, लक्षात घ्या. आणि वाढण्याचं म्हणजे तुमच्यात बिघाड झालाय म्हणून वाढतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही जरी कमी जेवण करत असतात पण शरीर त्या अन्नाचा वापर करायला लक्षात घ्यायचं, म्हणजे आपल्या शरीरात काहीतरी बिघाड झालाय. बरेच जण काय करतात असे बरेच जण मला प्रश्न येतात अशा सुद्धा, किंवा आम्ही तर कमी खातो, उपास धरतो, काही करतो, तरी आमचं वजन आणि पोटावरील चरबी काही कमी होत नाही. पोटावर चरबी कमी होत नाही म्हणजे तुमच्या शरीरात बिघाड झालाय, लक्षातच घ्यायचं ते. खाऊन तर कमी करावंच लागेल, पण आपला थोडी हालचाल, थोडाफार व्यायाम, चालणं, या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं असतं. तुम्ही आरामदायक जर जीवन जगत असताल तर कधीही तुमच्यासाठी ती धोकादायक आहे. भविष्यात तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. मग आता पोटावरली चरबी आपल्याला कमी करायची काय, तर तुम्ही ऐकलंच आहे माझं की उपवास सगळ्यात उत्तम. तुमच्यासारख्या मला थोडं कमी खाऊन बी तुम्हाला जर चरबी वाढतच राहायला लागली तर एकच की चांगला उपवास करायचा. आता तुम्ही याच्यात लिहिलंय की मी उपवास पण करते. उपवास करतात पण उपवासा दिवशी काहीतरी खातात ना, आणि सगळं जाडजूडच तळलेलं वगैरे, त्या उपवासाला अर्थ नसतं. त्याऐवजी फळं वगैरे खा. कुठला साबुदाणा असेल अथवा तुम्ही बटाटा वगैरे जर वापरत असाल साबुदाणा खिचडीत अथवा इतर त्याचं काही, तर तेही तुम्हाला वजन वाढायला सपोर्ट करतं. अथवा तुम्ही केळी खात असाल कधीमध्ये तर ती केळी सुद्धा तुमचं वजन वाढवू शकते. उपवास करायचा आहे ना तर एकदम क्लिअर कट उपवास करायचा, मग तुमचं वजन थोडं आटोक्यात राहील, वाढणार नाही, पोट सुटणार नाही. आणि नियमितपणे उपवास करीत राहायचं. तुम्हाला होतच नाही ना कमी, पोट कमी होईनाच गेले ना, सगळ्यात महत्त्वाचे 1-2-3 उपवास चांगले करायचे. समजा आठवड्यातले 2 तरी असावेत, 4 दिवसाला उपवास आला पाहिजे. आणि पुन्हा उपवास संपल्यानंतर खटाखट खातात तुम्ही, ते नाही खायचं. बरेच जण काय करतात, दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी हान रेटून हाणतात. मग ते काय होतं, सकाळचं सगळं रेकामा झालेला कोटा गच्च भरून टाकतात. मग हाय तशी लेवल जायसाच तशी. तसं नाही. आता समजा आपले सकाळपासून राहण्यात मग थोडंसं काहीतरी आपलं शरीर चालण्यापुरतं आपलं खाल्लं, म्हणजे सकाळपर्यंत पुरावा त्याची योजना ऊर्जा. आणि तसं तर तुम्हाला खाण्याची गरज नाही. ज्याच्या पोटावर चरबी आहे ना, चरबी जाळण्यासाठी तुम्ही उपाशीच राहावं लागतं. पोटावरील चरबी तुम्हाला जाळायची ना, म्हणजे त्याची ऊर्जात रूपांतर करायचं आहे तर कसलंच खायचं नाही. मग तुम्हाला भूक लागते म्हणता, बरोबर आहे. भूक लागली नंतर 1-2 ग्लास पाणी प्यायचं. आणि काकडी एक सगळ्यात उत्तम ही आहे. काकडी खायचं, जेवणापूर्वी काकडी वगैरे खा. काकडीने सुद्धा बऱ्यापैकी समजा पोट भरल्यावर वाटतं आणि जेवण कमी जातं अजून. पण उपवास काळात तसं फळं वगैरे बी जास्त टाळाच तुम्ही शक्य तेवढं. आणि जर अतिच जर झालं तर थोडंसं खा, म्हणजे काय फळं वगैरे, हे उपवासाचे पदार्थ खाऊ नका.
उपवास धरून उपयोग होत नाही. ते बरेच खातात ना तळलेलं वगैरे, त्याच्यामुळे सुद्धा हे चरबी काही कमी होत नाही. एकूण एकच पाळतात. उपवास कडक धरा आणि असं नियमितपणे केलं आणि काहीतरी बिघाड झालाय, म्हणजे शरीरामध्ये बिघाड झालाय अथवा सुरुवात झाली, म्हणून आपल्यासाठी कधी लक्षात द्या, महिला असो पुरुष असो, पोटावर चरबी असणं म्हणजे घातकच आहे. पोट कसं सरळ राहिलं पाहिजे. असं फुगलं की मग काहीतरी चालू झालं ते. आपण बऱ्याच वेळेस कमी खातो वगैरे असं बोलतो, पण जे काही खातो ना त्याचं लगेच रूपांतर चरबीत होत आहे ना. मग हे बिघाड झाल्याची लक्षणं आहेत, लक्षात घ्यायचं. विनाकारण होत नाही. अनेक जण 3-3, 4-4 टाइम जेवतात, पण त्यांचं पोटच वर येत नाही. कारण शरीर जेवढी गरज आहे तेवढाच वापर करतं, बाकीचं सोडून देतं ते. जेवढे शरीराला ऊर्जेची गरज आहे तेवढा त्याला अन्नाचा वापर केला जातो. आणि ज्याचं पोट सुटायला चालू झालं तर आलेलं मटेरियल जसंच तसं शरीरामध्ये काही ना काही वापरायला पाठवतो. ही सोपी गोष्ट आहे. त्याच्यासाठी काळजी घ्या. आपलं पोट सुटायला लागलं की आपल्यामध्ये बिघाड व्हायला चालू झालेला आहे अथवा झालेला आहे, म्हणून वेळीच कंट्रोल करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपवासाचं महत्व सांगायचं म्हणजे काय, की उपवास धरावं तुम्ही, खरंच धरा. उपवास चांगला कडक धरा. 1-2 दिवसाचे चांगले उपवास करत जा. आता या श्रावणमध्ये तर मी सांगायला लागलो उपवास करा. मी आता जवळजवळ महिन्यापासून असलं चालू केलेलं की हे आरोग्य आपलं बिघडतंय ना, केवळ आपण काहीही खात राहतो ना, सारखंच खात राहतं काही ना काही. त्याच्यामुळं हे काय होतं, खाल्ल्यानं म्हणजे काय खावं काय नाही ते काही समजत नाही. जसं म्हणतात ना, अन्न तारतं आणि मारतं. अन्न प्रमाणामध्ये जर खाल्लं, अन्न योग्य प्रमाणामध्ये जर खाल्लं तर त्याचा शरीराला उपयोग होतो. आणि प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर ते विष आहे, ते एक प्रकारचं आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण करतो. त्यासाठी प्रमाणात अन्न खाणे आहे आपल्या बापाच्या घरचं, म्हणून किती बी खा, काही नाही, त्याच्यात उपयोग नाही. जिभेला जरा थोडं कुलूप लावा, कुलूप लॉक. म्हणजे कशावर मन जाऊ नका, काही दिसलं की लगेच इच्छा होणे, काही होत नाही. प्रमाणात खा आणि थोडं हालचाल वगैरे पोटाची व्हायला असं कामं करा, श्रम करा, थोडासा घाम येऊ द्या. मग काही पोटावर येत नाही, काय नाही, काही नाही. सगळं होता येईल तेवढं पोट कमी करण्याचा प्रयत्न करा. पोट सरळ दिसलं पाहिजे. तुमच्या पोटावर चरबी, इतर ठिकाणी पण चरबी वाढलेली असते, लक्षात घ्या. सगळ्या याच्यावर हातावर चरबी वाढते, पायावर चरबी वाढते, मग तुम्हाला चालायला त्रास होतो, जडपय होते, संध्याकाळी ठस 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 ही करतात पिंढऱ्या, गुडघे दुखतात. ते काय सुखाचं आहे काय? आपण सगळं कमीवतोय शरीर खाऊन पिऊन, पण ते सुखाचं नाही, समाधानच नाही, दुखतं हो आपलं. त्याच्यासाठी प्रमाणात खा. आता आपलं 40 वय गाठलेलं आहे आणि आता इथून पुढे आपल्याला खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अशा रीतीनं काही वाढत नाही, काही नाही, तर बरं राहतं. थोडंसं जाणवलं तर लगेच उपवास धरायचा, त्याला वार फिर विचारच करायचा नाही. आपल्या पोटाचा घेर थोडासा वाढायला लागला की डायरेक्ट चांगला कडक आमच्यासारखा उपवास करायचा, नुसतं पाण्यावर राहायचं, बघायचं, लगेच लेवलवर आणायचं, सोडून द्यायचं. जर बरं वाटेल पुन्हा चालू केलं आपलं, पण लगेच आता खायचं नाही. ती डबल तेच सांगतो मी. उपाशी राहायचं पुन्हा भरपूर खायचं, मग ती एकूण एकच पडतं, ती काही उपयोग होत नाही. जर तुम्हाला काही उपयोग करायचा असेल तर उपवास धरला तर थोडं थोडंच खाण्यानं हे करा, सोडा, जास्त खाऊ नका. आणि मला वाटतं की माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तर आता पुढे काही अजून दुसरा कुणाचा प्रश्न असेल ती बघणारच आहे, पण